नमस्कार मंडळींनो, मी डॉक्टर अजय पवार, सारथी नॉलेज हब या आपल्या ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आपण नेहमीच नवनवीन व्हिडिओ आपल्या या चॅनलवर खास करून आपल्या माहितीस्तव वेगवेगळ्या योजना टाकत असतो। तर मित्रांनो, आजही आपण पुन्हा एकदा नवीन योजना आपल्या युवकांसाठी घेऊन आलेलो आहोत। मित्रांनो, त्यासाठी आपला हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी या चॅनलला आपण सबस्क्राइब करायचंय, लाईक करायचंय आणि आपले मित्र असतील, नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा अशी महत्त्वपूर्ण माहिती मिळण्यासाठी या चॅनलला शेअर करायचंय आणि त्यांना सुद्धा हे चॅनल सबस्क्राइब करायला सांगायचंय, जेणेकरून ही जी महत्त्वपूर्ण माहिती आहे ही सर्वांपर्यंत पोहोचत राहील। तर मित्रांनो, सुरू करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला, ज्यामध्ये आपण आज पुन्हा एकदा नवीन माहिती आणि नवीन योजना घेऊन आलेलो आहोत। तर सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर मित्रांनो, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ, मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र म्हणजेच एमसीडी हे जे मंडळ आहे हे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण युवकांना देत असतं, जेणेकरून उद्योजकता जी आहे ती वाढीस लागली पाहिजे। तर पुन्हा एकदा त्यांनी एक नवीन योजना आणलेली आहे आणि या योजनेचा खरा लाभ हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पोरांना नक्की मिळू शकतो, अशा पद्धतीची आज ही योजना आहे। या संबंधीचं प्रशिक्षण आहे आणि या प्रशिक्षणाविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, एमसीडी आणि महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ॲग्रो प्रोसेसिंगवर 5 दिवसीय मोफत प्रशिक्षण कार्यक्रम, म्हणजे जो काही आपला शेतमाल आहे तर शेतमाल प्रक्रिया उद्योग यावर आधारित हे प्रशिक्षण आहे। मित्रांनो, आपण नेहमी शेतात अन्नधान्य पिकवतो, परंतु ते अन्नधान्यावर प्रक्रिया कशी करावी आणि जास्तीत जास्त नफा कसा मिळावा याबद्दल मात्र आपण शेतकऱ्याची मुलं अनभिज्ञ आहोत। म्हणून या संबंधीचं प्रशिक्षण आपण घेऊन या उद्योगामध्ये उतरलो तर नक्कीच आपली आर्थिक परिस्थिती वृद्धिंगत होण्यासाठी मदत होऊ शकते। त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्या शेतकरी पुत्रांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। तर यामध्ये जे जे उद्योग आहेत तर कशा कशा संबंधी आपल्याला प्रशिक्षण दिले जाणार आहे, तर त्यामध्ये सुरुवातीला आहे मका प्रक्रिया। आता संभाजीनगर जिल्ह्याचा जर विचार आपण केला तर या जिल्ह्यामध्ये मकाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, परंतु आपण शेतातील माल काढल्यानंतर डायरेक्ट हा मार्केटला घेऊन जातो। परंतु मकाशी संबंधित आपण काय काय उद्योग उभारू शकतो, त्याच्यावर कशा पद्धतीने प्रक्रिया करून जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो, तर या संबंधाच्या उद्योगांची जी माहिती आहे ती या प्रशिक्षणामध्ये दिल्या जाणार आहे। नक्कीच ही जी सर्व जी माहिती आहे ही शेतकरी पुत्रांसाठी हितावह ठरणार आहे। मित्रांनो, यामध्ये क्रमांक 1 ला आहे मका प्रक्रिया, त्याच्यानंतर सोयाबीन प्रक्रिया। जर आज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात सोयाबीनचं उत्पन्न हे खरीप हंगामामध्ये घेतल्या जातं आणि त्यामुळे सोयाबीनवर प्रक्रिया करून आपण कोणकोणते उद्योग उभारू शकतो याविषयीचं देखील प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाणार आहे। तर मका प्रक्रिया झाली, सोयाबीन प्रक्रिया झाली, त्यानंतर मसाला प्रक्रिया। तर या क्षेत्रामध्ये जरा महाराष्ट्रामध्ये खूप कमी प्रमाणात उद्योग उपलब्ध आहेत, तर आपल्यासारख्या सामान्य पोरांना देखील या क्षेत्रामध्ये काम करण्यास मोठा वाव आहे आणि म्हणून मसाला प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने आपण उतरू शकतो, कशा प्रकारे उद्योग उभारणी करू शकतो। त्याचबरोबर आवळा प्रक्रिया, आज मार्केटमध्ये आवळ्याशी संबंधित उत्पन्न जे आहे त्याची देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे। त्याच्यामुळे एकत्रितरित्या मका, सोयाबीन, मसाला, आवळा ही जी उत्पन्न आहे यावर प्रक्रिया करून आपण उद्योग उभारून मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकतो। त्याच्यामुळे हे कोर्स घेऊन अगदी या संबंधित मोफत प्रशिक्षण एमसीडी मार्फत दिले जाणार आहे। तर हे बघा, मोफत कृषी प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाणार आहे।
तर यासाठी तुम्हाला कालावधी किती, फक्त 5 दिवसांमध्ये तुम्हाला हा कोर्स दिला जाणार आहे. म्हणजे तुमचा फार काही वेळही या ठिकाणी लागणार नाही आणि या आपली जे शेतात मिळणारी जी उत्पन्न आहे त्याच्याशी निगडीत हे उद्योग असल्यामुळे ते समजण्यासही आपल्याला सोपं जाईल आणि नक्कीच प्रत्येक शेतकरी पुत्र यामध्ये इंटरेस्टेड राहील. तर हे तेच आहे. आणि प्रशिक्षणाचं जे ठिकाण आहे ते जे असणार आहे ते छत्रपती संभाजीनगरलाच राहील. तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला ते प्रशिक्षण कुठं होणार आणि त्याचा कालावधी कसा असणार याबद्दलची माहिती दिल्या जाईल. तत्पूर्वी तुम्ही त्यासाठी अर्ज करणं महत्वाचं आहे. तर यासाठी तुम्हाला जी कागदपत्र जी लागणार आहेत ती महत्वाची आहेत. सगळ्यात आधी तुम्हाला उद्योग रजिस्ट्रेशन, म्हणजे ज्याला आपण उद्योग आधार म्हणतो, उद्यम म्हणतो. तर हे जे रजिस्ट्रेशन जे आहे तुम्ही कुठल्याही सीएससी वर जाऊन वगैरे ते करू शकता. ते रजिस्ट्रेशन करायचं आहे. फूड प्रोसेसिंगचं एक त्यामध्ये समावेश करायचा तुमच्या उद्यममध्ये, फूड प्रोसेसिंगचा उद्योग असल्याचा. आणि त्याची जी प्रत आहे ती मात्र तुम्हाला आवश्यक कागदपत्र जे सांगितलेले आहेत त्याची प्रत तुम्हाला अर्जासोबत तुम्हाला जोडायची आहे. त्यानंतर बाकीचे डॉक्युमेंट एकदम तुमच्याकडे अवेलेबल आहेच. आधार कार्ड तुमचं आहे, तुमच्याकडे टीसी असते त्याची एक झेरॉक्स द्यायची आहे आणि 2 पासपोर्ट आकाराचे फोटो. फक्त राहिलं काय की तुम्हाला हे उद्योग रजिस्ट्रेशन हे तुम्ही एका दिवसातही करू शकता. त्याच्यामुळे हे लवकरात लवकर करायचंय. आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यास प्रशिक्षण प्रमाणपत्र तुम्हाला दिल्या जाणार आहे. हे प्रशिक्षण प्रमाणपत्र नंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जर तुम्हाला जर वाटलं की आपल्याला या संबंधीचा उद्योग उभा करायचा आहे, तर जर तुम्ही बँकेकडे लोन मागण्यासाठी जर गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्टिफिकेट कामात येतं. म्हणजे तुम्ही या उद्योगामधून ट्रेन झालेले आहात असा त्याचा अर्थ आहे आणि तुम्हाला या उद्योगाबद्दलची परिपूर्ण माहिती असल्याचं बँक गृहीत धरते. म्हणून हे प्रमाणपत्र सुद्धा अतिशय कामाचं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे हे डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवायचे. आणि तुमचा जो अर्ज जो आहे तो कुठं जमा करायचा आहे, महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ. आता याचं ऑफिस कुठं आहे, A38 MIDC एरिया, रेल्वे स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर. म्हणजे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनला आल्यानंतर गोल्डी टॉकीजच्या मागे जो काही MIDC एरिया आहे त्या एरियामध्ये तुम्ही कोणालाही जर विचारलं MCD ऑफिस तर कुणी तुम्हाला सांगू शकतं. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जाऊन तुमचे कागदपत्र जमा करायचे आहे. जर तुम्हाला अधिकची जर माहिती जर पाहिजे जर असेल तर या ठिकाणी संस्थेचा ईमेल आयडी देखील दिलेला आहे आणि पोर्टल वरूनही तुम्ही MCD बद्दल अधिकची माहिती घेऊ शकता. तर शेतकरी पुत्रांसाठी ही चांगली संधी आहे जे की आपल्या शेतमालावर कशी प्रक्रिया करावी आणि उद्योगात आपण कसं पदार्पण करू शकतो याबद्दलची यामध्ये माहिती असणार आहे. तर शेतकरी पुत्रांनो या सर्व संधीचा तुम्ही फायदा घ्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन योजनेसह आपल्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जर आपल्याला जर आवडला जर असेल तर आपल्या आप्तेष्ट मित्र नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.